बाकी आहे प्रचंड पूर आलेले, मुसळधार पाऊस आहे. वावरामध्ये माणूस घराच्या बाहेर निघत नाही. संपूर्ण नदी बाहेर रोपा विपा वाहून गेली. या ठिकाणी शेतकरी आज खरं तर ओला दुष्काळ आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी शेतीवरून पूर गेलाय. हा ओला दुष्काळ आहे. हा ओला दुष्काळ पडल्याने काही रोपं बिपं भाताची रोपं बाहेर गेली. तलाठी, सर्कल, कृषी अधिकारी यांनी ताबडतोब जाऊन पंचनामे करा. पंचनामे केले नाही तर अधिवेशनामध्ये याची तक्रार केली नाही. शेतकरी आज अडचणीत आहे. तहसीलदार साहेब असतील, सगळ्यांनी या ठिकाणी पंचनामे विनंती आहे. ताबडतोब पंचनामे करून हा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना नुकसान द्या. सोयाबीन गेलं, भात गेलं, भिणून गेलं, सगळ्या शेतीमालाचा वाटोळा झाला. तरी ताबडतोब पंचनामा करा असा माझा जाहीर इशारा आहे. मी आंदोलनकारी जर विचार नाही केलं. धन्यवाद. आज नवळ्याला खरं तर तळ्याच्या वाडीपाशी आहोत. अत्यंत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात मध्ये झालेली आहे. खरं तर या रोपांची पडझड आणि सड झालेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये खरं तर या ठिकाणी तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, व्हिडिओ असेल, यांनी येऊन या रोपांची पाहणी करावी. रोपं जागीच सडून गेलेले आहेत. नदी नाल्याला पूर आलेला आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा तहसीलदार किंवा व्हिडिओ किंवा कुठल्या इकडे बघा, आपण बघू शकता हे तलाशी वावरं भरलेले आहेत. संपूर्ण रोपं, भाताची रोपं लावायला येणार नाही, ती आता सडून गेलेली आहेत. आणि म्हणून अशा प्रकारची पाहणी दौरा माझा सकाळीपासून मी करतोय. अत्यंत खरं तर हलगर्जीपणा करतात अधिकारी. आता माझा फोन झाला, तहसीलदारला झाला, कृषी अधिकाऱ्याला झाला, व्हिडिओला झाला. त्यांनी तात्काळ येऊन पाहणी करावी. जर पाहणी केली नाही तर अधिकाऱ्यांना माझ्याकडून सुट्टी भेटणार नाही. अत्यंत या 2 दिवसामध्ये नुकसान भरपाईसाठी पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटावी. मी या वावरामध्ये उभा आहे. या वावरातला आपण हे बघू शकताय, हे जे रोप आहे हे रोप अक्षरशः सडून गेलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा सर्कल, तलाठी, कृषी अधिकारी, व्हिडिओ, ग्रामसेवक, कुठल्याही प्रकारचा सरकारी माणूस आतापर्यंत 4 दिवस झाला मुसळधार पाऊस आहे. मी आता इंगळूणच्या घाटातून आंबे असेल, आंबोली असेल, संपूर्ण मी पाहणी करीत आलेला आहे. काही लोकांच्या इथं घाटघरला घरामध्ये पाणी घुसवलेलं आहे. तिकडे उंडे खडकला, रावते वस्तीला डोंगर कोसळलेला आहे. खरं तर या ठिकाणी तहसीलदार, व्हिडिओ आणि कृषी अधिकारी यांचा मी निषेध करतो. ते जर मला इकडे आले नाही तर उद्याच्या उद्या चाललेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विधान परिषदेमध्ये हा मुद्दा मांडला जाईल. आपल्या राज्याचे आमचे मित्र खरं तर अनेक आमदार आहेत. त्या आमदारांना मी हिडू पाठवणार आहे की हा ओला दुष्काळ जाहीर करा. आज शेतकरी हतबल झालेले. देवळे आजनवळ्याच्या खरं तर ही देवळे आजनवळ्याच्या इथं नदी आहे. हा या ठिकाणी इथे खाली भाताचा रोप होतो. हे भाताच्या रोपावरती वरून या PWच्या अधिकाऱ्यांनी आणि खरं तर या देवळ्या ठेकेदारांनी हा गटांमुळे काढल्यामुळं हे भात कसं दर्शन झालं. म्हणजे हे वावर हा शेतकरी मेला, त्याला आता जगणं मुश्किल झालंय. खरं तर या वावरामध्ये संपूर्ण भाताचा रोप होतो आणि आपण बघतो इथं वारवर खचलेला आहे. हे पाणी इथं उडतोय आणि या शेतकऱ्याचं भाताचं रोप गेलं. पाहणीसाठी आलेले आतापर्यंत एका अधिकारी इकडे फिरकला नाही. आणि माझा तहसीलदार आणि व्हिडिओ आणि कृषी अधिकाऱ्यांना इशारा आहे, हे इथं खाली भाताचं रोप आहे, हे भाताचं रोप पूर्ण गाडून गेलंय. याची पाहणी करून या शेतकऱ्याला खरं तर त्याचा मोबदला भेटला पाहिजे. या भाताच्या रोपाचा तिथं अत्यंत भाताचं रोप खरं दर्शन गेले. अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करून नुकसान भरपाई भेटल्या पाहिजे. हा बांधपण इथे गेलेले, रस्ता तुटलेले, तिथं ST पण बंद होण्याची शक्यता आहे. आज तिकडे आपण बघू शकतो, तिकडे अख्ख्या शेतीचा धरून झालाय. शेतीची बांधले ते बांधणी रोपं सगळी मरून गेली. शेतकरी आज हतबल झालेले. या ठिकाणी या पाणी आणण्यासाठी खरं तर MSCBचा मी निषेध करतो. लाईट नसल्यामुळं
या आमच्या महिला बघितलं इकडे पाणी लावायचं बरं पावसामध्ये. जर लाईट असती तर गावामध्ये पाणी भेटलं असता. आज या महिलांचे एवढे हाल आहेत. 3 दिवस झाले लाईट नाही, तरी NHBचा वायरमॅनचा अधिकारी इकडे आला नाही. म्हणजे सगळं मूर्खपणाचं लक्ष नाही. त्यांना फोन कर बरं, NHBला फोन करा, लाईट येत नाही तर मोबाईल चार्जिंग नाही. हे पूर्ण मोबाईल चार्जिंग आहेत का? किती वेळ लाईट नाही. हे बघा, आपण इथं उन्ने खडक रावच्या वस्तीवरती आलेलो आहोत. या ठिकाणी महसूल खात्याचे सर्कल आणि तलाठी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सकाळीपासून ते इथे होते. आपण खाली हे भाताचा वावर आहे, हे रोप संपूर्ण दाटून गेले. सर्कल साहेब, हे शेती आहे, ही जी माती आले ही डोंगरातून जे डोंगर खाली खचलाय त्या डोंगराची ही माती आहे. आणि ही माती जी आहे भाताच्या रोपामध्ये गेले. हे रोप संपूर्ण दडपलाय. भाताच्या रोपाची तर आम्हाला नुकसान पाहिजे तिथपर्यंत आपण बघू शकताय. आणि ही माती खरं तर एक धोका निर्माण झालं.